वाटत MIDCच्या प्रबोधन सभेसाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी जयगड पेट्रोकेमिकलचं आंदोलन यशस्वी केलं, ज्यांनी निवडी MIDCचं आंदोलन यशस्वी केलं, ते आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय काकासाहेब मुळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांची जमीन MIDCसाठी जाणार आहे ते सगळे सातबाऱ्यांचे मालक आज व्यासपीठावर बसलेले आहेत, ग्रामपंचायतीचे सरपंच बसलेले आहेत, शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात या सभेसाठी उपस्थित आहेत, व्यापारी संघटनेने देखील याला पाठिंबा दिलेला आहे। आणि ज्या ठिकाणी खंडाळ्यावर ही प्रबोधनाची सभा होते त्या श्रीदेव खंडाळेश्वर देवस्थानने देखील या MIDCला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे मी असं मानतो की शेतकऱ्यांचा पाठिंबा तर आहेच आणि साक्षात परमेश्वराचा पाठिंबा देखील या MIDCला आहे। मगाशी अनिकेतनं सांगितले की तो शेतकरी म्हणून बोलत होता, परवा काही सभा झाली म्हणून मी इथं आलो नाही। MIDCच्या नावे सातबारे असलेल्या शेतकऱ्यांनी मला विनंती केली की नक्की MIDC बद्दल उद्योग मंत्री म्हणून तुमचं मत काय आहे हे आपण इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगावं, अशा पद्धतीची विनंती आणि सूचना इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी केली। आणि त्याच भावनेतनं आपण ज्या सभेला नाव प्रबोधन सभा असं ठेवलंय, त्या प्रबोधन सभेच्या निमित्तानं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि विशेषतः तुमच्या सगळ्यांचा आमदार म्हणून या सभेला मी उपस्थित आहे। मी मुद्दाम उल्लेख केला की मी तुमचा आमदार आहे। मी 5 वेळा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विधानसभेमध्ये गेलेलो आहे, त्याच्यामुळे माझ्या घरच्या माणसांचं नुकसान होणार नाही हे बाहेरच्यांपेक्षा मला चांगलं माहिती आहे। काही लोक कविता करत होते, काही लोकांनी पूर्वीचा माझा व्हिडिओ दाखवला, खरं तर अनेक 3-4 व्हिडिओ माझ्याकडे देखील आहेत की वाटत MIDCला विरोध करणाऱ्या लोकांना पोलिसांकडनं आत टाका अशी भाषणं देखील खंडाळ्याच्या नाक्यावर माझ्या बाजूला उभे राहून काही लोकांनी केली होती। ते कोण होते, काय होते, त्यांचं नाव घेऊन मला मोठं करायचं नाही, पण एखादं चांगलं काम होत असताना विघ्न कशा पद्धतीनं आणायचं हे काही लोकांना चांगलं माहिती आहे। काकांचा उल्लेख मी 2 यशस्वी आंदोलनं करणारे नेते म्हणून या ठिकाणी केला। काका, राज्याच्या वतीनं मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की या प्रदूषण विरहित कारखान्याचं समर्थन करण्याचं काम आज काकांनी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून केलं, हे माझ्या दृष्टीनं आणि शासनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे। मगाशी बाळासाहेब म्हणाले की खडीचं काम पाहिजे, वाळूचं काम पाहिजे, सिमेंटचं काम पाहिजे। बाळासाहेब, हे सगळं करण्यासाठी पहिली कंपनी आली पाहिजे। जर कंपनी झाली नाही तर वाळू पण नाही, सिमेंट पण नाही आणि कोणाचीच चलती नाही। त्याच्यामुळं पहिली कंपनी आणू, ती प्रदूषण विरहित असली पाहिजे। ती कंपनी आणत असताना ती नक्की कंपनी काय आहे हे माझ्या सगळ्या जमलेल्या शेतकऱ्यांना माहिती पाहिजे। आज गैरसमज पसरवला जातो की बॉम्बची फॅक्टरी होणार आहे, काही लोक सांगतात की दारू गोळ्याची फॅक्टरी होणार आहे। खरं तर मला असं वाटतं की या सगळ्या परिसरातले लोकही सुज्ञ आहेत, शिक्षित लोक आहेत। आता मला सरपंच सांगत होते की वाटतमध्ये 40% घरं रिकामी आहेत, 40% लोक मुंबईला नोकरीला जातात आणि 40% लोक जर मुंबईला नोकरीला जात असतील, आपल्या आईवडिलांच्या समोर नोकरी करत नसतील, तर आपल्या आईवडिलांच्या समोर नोकरी करावी म्हणून प्रदूषण विरहित कारखाना जर मी वाटतला आणत असेल तर मी काय चूक करतोय हे मला आपल्या सगळ्यांना विचारायचं आहे। काकांनी अजून एक आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनामध्ये काका सामील झाले होते, ते म्हणजे स्टरलाइटच्या विरोधातलं आंदोलन। स्टरलाइटच्या विरोधातलं आंदोलन का झालं तर स्टरलाइट ही केमिकल फॅक्टरी होती, त्याच्यानं रासायनिक पदार्थ तयार होणार होते आणि हे रासायनिक पदार्थ जर आपल्यापर्यंत पोचले असते तर आपला कायापालट होण्यापेक्षा आपल्यामध्ये कुठेतरी प्रदूषण असेल, दुर्गंधी असेल किंवा या रासायनिक पदार्थाचे परिणाम आपल्या सगळ्या आयुष्यावर झाले असते। पण काका, मला समाधान वाटतं
की जे आंदोलन तुम्ही सगळ्यांनी केलं होतं, इथं उल्हासराव घोसाळकरांचं देखील नाव मला प्रामुख्याने घेतलं पाहिजे की स्टरलाईटच्या विरोधामध्ये त्यांनी देखील आंदोलनामध्ये पुढाकार घेतला होता. पण तुम्ही केलेलं यशस्वी आंदोलन, त्या जागेवर आज देशातला पहिला सेमीकंडक्टरचा कारखाना आणण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि त्याच्यातनं 20,000 मुलांना आज रोजगार मिळणार आहे. मग आता तो रोजगार आणण्यासाठी मी कंपनी आणली, हे काय मी पाप केलं नाही. तसं या वाटतच्या परिसरामध्ये जो कारखाना येतोय तो कसला कारखाना येतोय हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. आज कारगिल दिनाचा उल्लेख अनेकीतनं इथं केला. ज्या सैन्याबद्दल आपल्याला अभिमान आहे, ज्या सैन्याच्या जीवावर आपण सुखरूप झोपतो, ज्या सैन्याच्या ताकदीवर आपण बाजारपेठांमधनं सुखरूप फिरतो, ज्या सैन्याच्या ताकदीवर आपली मुलं शिकायला मुंबईला जातात, नोकरीला मुंबईला जातात, त्या सैन्यासाठी शस्त्र बनवणारा हा कारखाना आहे. आणि कसली शस्त्र बनवणार आहेत? मला आठवतं जे आज आंदोलन करतायत त्यांनी माझी एक मिरवण्यामध्ये मिटिंग लावली होती. मिरवण्यातल्या लोकांना हा कारखाना कशा पद्धतीचा आहे हे मी सांगावं म्हणून एका देवळामध्ये मिटिंग लावली होती. आणि त्या मिटिंगमध्ये मी हा कारखाना कसला आहे हे तिथल्या लोकांना पटवून दिलं होतं आणि त्या लोकांनी मला बिनशर्त पाठिंबा दिला होता. हा कारखाना कसला आहे? आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना मला सरकारनं झेड सिक्युरिटी दिलेली आहे. झेड सिक्युरिटीमध्ये माझ्याबरोबर सगळे पोलीस असतात. आज देखील माझ्याबरोबर पोलीस आहेत. आज ज्यांच्या हातामध्ये ही बंदूक आहे, ही बंदूक आज आपल्या वाटतमध्ये बनणार आहे. जी सैन्याच्या हातामध्ये बंदूक असणार आहे ती आपल्या वाटतमध्ये बनणार आहे. पाकिस्तानला हरवण्यासाठी जे शस्त्र माझ्या हातामध्ये असणार आहे, जे सैन्याच्या हातामध्ये असणार आहे, ते माझ्या वाटत MIDC बनणार आहे. हा अभिमानाची बाब आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. कोणी सांगितलं दारू गोळा करणार आहेत, कोणी सांगितलं अजून काय करणार आहेत. काका, मी कधीतरी आमच्या आरो मॅडम इथं आलेले आहेत, त्यांना कधीतरी तुम्हाला मी भेटायला पाठवतो. जे आज आरोप प्रत्यारोप करतायत, आज जे काय MIDC होऊ देणार नाही, फिरू देणार नाही अशा वल्गना करतायत, ती लोकं आमच्या आरो मॅडमला काय सांगत होती हे देखील कधीतरी जनतेसमोर आलं पाहिजे. ही सगळी लोकं माझ्याबरोबर असताना मला काय सांगत होती हे देखील माझ्या महिला भगिनींसमोर आलं पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्या शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी व्यासपीठावर येत असताना देखील आप्पा हे सांगितलं की माझ्या गाडीतले प्रतिनिधी म्हणून बंड्याशेठ साळवी फक्त व्यासपीठावर बसतील, बाकी सगळे शेतकरी असतील. आज माझ्या पक्षाचा एकही कार्यकर्ता व्यासपीठावर बसलेला नाही, सगळेच्या सगळे शेतकरी आहेत हे देखील मला काही लोकांना सांगितलं पाहिजे. आज व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत असताना माझ्याकडनं माहिती घेतली की हा कारखाना कसला होणार आहे. आज मला हे सांगा की माझ्या सैनिकामधला एक माणूस किंवा सैनिक ज्यावेळी माझ्या भारताच्या सीमेवर आपल्या वाटतमधल्या बंदुकीला घेऊन समोरच्याचा सामना करत असेल, मला तर अभिमान वाटणार आहे, तुम्हाला देखील अभिमान वाटला पाहिजे. आणि तो अभिमान वाटणारा कारखाना हा माझ्या देशप्रेमासाठी या वाटत परिसरामध्ये येतोय म्हणून काही लोकांना विरोध करायचा आहे. विरोध लोक करतात. त्या असीम सरोदे साहेबांची देखील माझी चर्चा झाली. ते अतिशय चांगलं प्रसिद्ध वकील देखील आहेत. मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आज या व्यासपीठावरनं त्यांनी भाषण करत असताना 4 वेळा भाषणाबंद सांगितलं की तुमची जर काही शंका असेल तर तुमच्या तालुक्याचा आमदार हा राज्याचा उद्योगमंत्री आहे, त्याच्याकडे जाऊन बसा, शंकांचं निरसन करा. आणि जर खरोखरच काही अन्यायकारक असेल तर मी तुमच्यासोबत आहे. त्याच्यानंतर मी देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून हे देखील सांगितलं की सरोदे साहेब, जे सातबारे आहेत ते काय माझे नाहीत, ते शेतकऱ्यांचे सातबारे आहेत. त्या सातबाऱ्याला बाकीच्यांपेक्षा चांगला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका उद्योगमंत्री म्हणून माझी राहणार आहे. काही लोकांनी आवई उठवली, मंदिरं घेणार आहेत. आज मी काका तुमच्या साक्षीनं सांगतो की MIDC करत असताना ना वाघजाईचं मंदिर घेणार आणि दुसरं कुठचे देवीचं मंदिर आहे, ना कालकाईचं मंदिर घेणार. कुठच्याही मंदिराला या परिसरातल्या कुठचंही मंदिर असेल, मशीद असेल, धार्मिक स्थळ असेल, ते एकही MIDC घेणार नाही. हा उद्योगमंत्री म्हणून आपला दिलेला शब्द आहे. एकही घर कोणाचं घेणार नाही हा देखील मी दिलेला शब्द आहे. शेतीची जमीन काठावरची कोणाचीही घेतली जाणार नाही हा देखील उद्योगमंत्री म्हणून माझा शब्द आहे. आणि हे देखील सांगतो की महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त जमिनीला भाव जर कुठे असेल तर तो वाटत MIDC असेल, दुसरा कुठेही असणार नाही हा देखील उद्योगमंत्री म्हणून माझा शब्द आहे. रोजगाराच्या बाबतीमध्ये तर MOU, बाळासाहेब म्हणाले MOU, तुमचा उद्योगमंत्री MOUच्या पलीकडचा एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळी एखादी कंपनी दिलेली कमिटमेंट पूर्ण करत नाही
त्या महाराष्ट्रातल्या कंपन्या बंद करण्याचं देखील काम माझ्यासारख्या उद्योगमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी हा माझा केंद्रबिंदू आहे, त्याचा गैरसमज होऊ नये म्हणून आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी इथं आलेलो आहे. काय चाललं आहे वाटतमध्ये? जे लोक समर्थन करत होते, जे लोक आमच्या आरोग्याकडे जाऊन काही व्यवहाराची भाषा करत होते, जे लोक व्यासपीठावर बसून पोलिसांकडनं आंदोलन करणारा मारा म्हणून सांगत होते, ते आज सगळे या MIDCचे विरोधक आहेत. ठीक आहे, मला त्यांना नाव घेऊन मोठं करायचं नाही, पण मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आणि विशेषतः महिला भगिनींना एक प्रश्न विचारायचा आहे. आज 40% वाटत गावातली घरं बंद आहेत, तुमची मुलं आज मुंबईला आहेत, पण माझ्यासारख्या तुमच्या घरातल्या माणसानं जर तुमच्या मुलाला तुमच्या घरासमोरच नोकरी दिली तर तुमचा विरोध असणार काय, हे मला महिला भगिनींना विचारायचं आहे. विरोध असणार आहे? त्या मोठ्यानं सांगा ना. तुमची मुलं तुमच्या समोरच नोकरीला जर लागली, तुमच्या समोरच तुमच्या मुलांना 1 लाख 2 लाख रुपये पगार मिळाला, ते मुंबईला न जाता तुमच्या घरातच रोज रात्री येऊन तुमच्या बरोबर गप्पा मारायला लागले, हा प्रसंग तुमच्या आयुष्यात आवश्यक आहे की नाही हे देखील माझ्या महिला भगिनींनी ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळे उगाच नाहक काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या. कोणीतरी सांगितलं की आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आणा. आता आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग या तालुक्यामध्ये किती आहेत काही लोकांना कदाचित माहिती नसतील, पण त्याच आंब्याला ब्रिटनमध्ये इम्पोर्ट ड्युटी माफ करण्याचं काम माझ्या सरकारनं केला. काका, हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. फणसासाठी केलं, माशासाठी केलं आणि छोट्या छोट्या उद्योगांसाठी केलं. काही लोकांना असं वाटतं की त्यांना फारच विद्वत्ता आहे. मी कधी बोलत नाही काका, मी कोणाला तोडत नाही, पण काही लोक माझ्याकडे एक येऊन बोलतात, काही लोक प्रशासनाकडे जाऊन एक लोक बोलतात, आणि काही लोकांना तर असं वाटतं की आपण जे काय करतोय ते लोकांना कळत नाही. आप्पा, तुम्ही अजिबात चिंता करू नका, शेवटी आपण पारदर्शकपणानं काम करतोय. मी जर सांगितलं मंदिर घेणार नाही म्हणजे एकही मंदिर घेणार नाही, कारण मी देखील हिंदूच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी देखील ग्रामदेवतेला मानतो, मला देखील पालखी नाचवता येते, मला देखील ढोल वाजवता येतो, म्हणजे पालखीतला पण वाजवता येतो आणि राजकीय पण वाजवता येतो. त्याच्यामुळे तुम्ही त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही, कारण शेवटी हे जे काय चाललं आहे हे स्वतःचं अस्तित्व मोठं करण्यासाठी चाललं आहे. काही गोष्टी मी जेव्हा वेळ येईल तेव्हा पुराव्यानिशी सिद्ध करणार आहे. मला कोणीतरी सांगितलं परवा, साहेब ते तुमचा त्यावेळेचा व्हिडिओ दाखवला, असं झालं तसं झालं. म्हणजे मी नसताना देखील मी असावं असं किती लोकांना वाटत असतं बघा. मी नसताना माझा व्हिडिओ दाखवला ना, म्हणजे माझं अनन्यसाधारण महत्त्व किती आहे हे देखील तुम्हाला त्यांनी पटवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या व्हिडिओकडे मी देखील सकारात्मक बघतो. आज जमलेली गर्दी, मला पत्रकार बंधू भगिनींना देखील विनंती करायची आहे, जरा पाठी वळून जर आपण बघितलं तर ही सगळी गर्दी जी आहे ती याच परिसरातली आहे. आणि म्हणून माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी सांगितलं की हा प्रबोधनाची सभा आहे, प्रबोधनाचा मेळावा आहे. त्याच्यामुळे राजकीय तुम्ही इथे येण्यापेक्षा तुम्ही या सभागृहाच्या बाहेर थांबावं, नाही तर उद्या एखाद्याचा फोटो काढून परत सुरू होईल, हे इकडनं आले होते, ते तिकडनं आले होते, हे अमेरिकेतनं आणले होते, हे लंडनमधनं आणले होते, हे सगळं सुरू होईल. पण एक मात्र नक्की आहे, दिल्लीमध्ये जेवढ्या घडामोडी होत नाहीत, दिल्लीमध्ये जेवढी चर्चा होत नाही, तेवढी सगळी चर्चा खंडाळ्याच्या नाक्यावर होते. म्हणजे तो 8 जनपदला जेवढी चर्चा नसते तेवढी बाळशेठ इथनं डायरेक्ट दिल्लीवर चर्चा होते. आता उपराष्ट्रपती कोण होणार आहे हे पण कदाचित खंडाळ्याच्या नाक्यावर काल ठरलं असेल, आता ह्याला करूया त्याला करूया. त्याच्यामुळे एवढी सगळी मंडळी इथली अतिशय महत्त्वाची आणि विद्वान आहेत. पण बाळशेठ, मला अजून एक तुम्हाला विनंती करायची आहे. आज आपण स्थानिकाला रोजगार पाहिजे म्हणून सांगतो, आज स्थानिकांना रोजगार मिळाला नाही तर आपण आंदोलन करायचं हा देखील आपण निश्चय करतो. पण स्थानिकाचं आंदोलन बाजूला ठेवून कंपनीवाल्यांना कसं ब्लॅकमेल करतात हे देखील कधीतरी मला विचारा, ते देखील मी सांगायला तयार आहे. त्याच्यामुळं कंपन्यांचं स्रोत हे स्वतःचा आर्थिक स्रोत बनलं पाहिजे. म्हणून काही लोक जी काम करत आहेत हे मला असं वाटतं की शेतकऱ्यांना कळलं पाहिजे. आज शेतकरी माझा निष्पाप आहे. शेतकऱ्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांना काहीतरी खोटं नाटं सांगितल्यानंतर आपल्याला असं वाटत असेल की कंपनी कशाला पाहिजे. पण इथल्या 15-20 भगिनींना आणि 15-20 ज्येष्ठ नागरिकांना कधीतरी माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पाठवा. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेल्यानंतर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मी जातो, राज्याचा उद्योगमंत्री म्हणून जातो, हजारो शेतकरी स्वतःचे सातबारे आणून माझ्याकडे देतात आणि सातबारे आणून सांगतात की आम्हाला पैसे नको, आम्हाला काहीच नको, पण माझ्या पोराला परमनंट नोकरीला लावा, जेणेकरून माझ्या शेवटच्या आयुष्याचा अंत अतिशय आनंददायी होईल, म्हणून त्याला फक्त नोकरी द्या, आम्हाला पैसे नाही दिले तरी चालतील. ठीक आहे, कोकण हा अतिशय चिकित्सक भाग आहे. मी देखील त्या भागाचं नेतृत्व गेली 25 वर्ष करतोय.
पण खरं काय आणि खोटं काय हे कधीतरी आपण सगळ्यांनी मिळून समजून घेतलं पाहिजे. आज माझ्याकडे एक कागद आहे. मला तर MIDCच्या माझ्या अधिकाऱ्यांना एक सूचना करायची आहे की या कागदाची कॉपी प्रत्येक शेतकऱ्याला देणं आवश्यक आहे. आज काही ठिकाणी गैरसमज पसरवला जातो. मगाशी अनिकेत म्हणाला की यूट्यूबवरनं काही ते मेसेजेस येत आहेत. आज सोडून द्या, मी पडलो म्हणून पण जाहीर झालं होतं, त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. अशाच यूट्यूबवरनं उदय सामंत आता पराभूत होणार आहे अशी देखील आवय अनेक लोकांनी उठवलेली होती. पण याच जिल्हा परिषद गटानं मला 5,500 मताधिक्य दिलं आहे हे देखील मी विसरलेलो नाही. आणि ज्या जिल्हा परिषद गटानं मला 5,500 मताधिक्य दिलं आहे त्यांच्या घरामध्ये सुखशांती यावी हीच उदय सामंतची इच्छा आहे. आणि त्याच इच्छेपोटी आज या MIDCचा घाट आम्ही सगळ्यांनी मिळून घातलेला आहे. MIDC आल्यानंतर जो प्रकल्प आहे तो 1,000 एकर जागा का घेतली असे काही लोक प्रश्न विचारत आहेत. आता तो डिफेन्सचा प्रकल्प आहे, आपल्या देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प आहे, आपल्या पोलिसांच्या संरक्षणाचा प्रकल्प आहे, पोलिसांना लागणाऱ्या शस्त्र बनवण्याचा प्रकल्प आहे. त्याच्यामुळे तो प्रकल्प होणार आहे 300 एकरमध्ये. पण देशाच्या संरक्षणाचा हा प्रकल्प असल्यामुळं ज्याला आपण बफर झोन म्हणतो असं म्हणून 1,000 एकर जागा ही ॲक्विएशन करण्याचा निर्णय MIDCने घेतलेला आहे. बरं, ही जागा MIDC नुसती ॲक्विएशन करत नाही तर माझ्याकडे आंदोलनकर्ते एकदा भेटायला आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की साहेब कुठच्याही परिस्थितीमध्ये MIDCने ही ॲक्वायर करायची नाही, MIDCनं फक्त ही ताब्यात घ्यायची आणि पास थ्रू पद्धतीनं कंपनीला द्यायची. त्याच पद्धतीनं जे आंदोलनकर्ते माझ्याकडे आले होते त्यांचं मी ऐकलं रेस्ट हाऊसला आणि निर्णय घेतला की MIDCनं ॲक्वायर करून कंपनीला देण्यापेक्षा फक्त ॲक्विएशनची प्रोसिजर ही MIDCनं राबवायची आणि पास थ्रू पद्धतीनं. म्हणजे ही जमीन आम्ही MIDCच्या खर्चाने घेणार नाही आहोत, ही जमीन आम्ही कंपनीच्या पैशाने घेणार आहोत. आणि म्हणून जे मगाशी मी सांगितलं की याचा रेट जो आहे, याचा दर जो आहे तो देखील महाराष्ट्रातल्या जमिनींपेक्षा कितीतरी चांगला असेल, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशा पद्धतीची एक यंत्रणा आम्ही या संपूर्ण उपक्रमातनं राबवलेली आहे. आणि म्हणून एकच विनंती करायची आहे, आज प्रबोधन करण्यासाठी मी अजिबात आलेलो नाही, तर मी तुम्हाला विश्वासात घेऊन हा प्रकल्प करण्यासाठी आलेलो आहे. जरी विरोधामध्ये आंदोलन झालं असलं तरी ते काय माझे पारंपरिक वैरी नाही आहेत. ठीक आहे, त्यांचे काही गैरसमज झाले असतील, त्यांना काही आपल्याकडनं अजून शंका असतील त्या दूर करायच्या असतील, त्यांच्याबरोबर देखील चर्चा करायची माझी तयारी आहे. काकासाहेब, तुम्ही जर पुढाकार घेतला तर मी त्यांच्याबरोबर देखील चर्चा करेन. मला काही इगो नाही. इगो एवढ्यासाठीच नाही कारण तिथं माझी 5 गुंठा आणि 500 एकर माझी जमीन नाही, सगळी शेतकऱ्यांची जमीन आहे. आणि ही शेतकऱ्यांची जमीन चांगल्या भावानं आपण MIDCच्या ताब्यात घेऊन त्या इंडस्ट्रीजला देणार आहोत. त्याच्यामुळे त्यांनी विरोध केला म्हणून त्यांच्याबरोबर बोलायचंच नाही ही माझी भूमिका नाही. मला तर माझ्या पोलीस अधीक्षकांना धन्यवाद दिले पाहिजेत. ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्या घरी देखील ते जाऊन आले. मी त्यांना सांगू शकलो असतो की माझ्या सभेच्या वेळी हे कदाचित आंदोलन करू शकतात म्हणून कसली ती नोटीस द्या आणि 1 रात्र आत ठेवा. मी सांगितलं नाही. मी उलट SPनी ज्यावेळी मला विचारलं त्यावेळी पोलीस अधीक्षकांना सांगितलं की तुमचा चांगला उपक्रम आहे, तुमच्या जाण्यानं आंदोलकांची तीव्रता जर कमी होणार असेल, आंदोलक जर चर्चा करण्याला तयार होणार असतील तर मी चर्चा करायला तयार आहे, हे देखील मी माझ्या पोलीस अधीक्षकांना सांगितलं. त्याच्यामुळे चर्चेला सगळी दारं खुली आहेत, 24 तास खुली आहेत. त्याच्यामुळे कोणाचा जर गैरसमज होत असेल, कोणाचा जर गैरसमज करून देण्यात आलेला असेल तर त्यांचा देखील गैरसमज मी दूर करायला तयार आहे. काही लोकांनी काल मला विचारलं अनिल अंबानींची परिस्थिती वाईट आहे. अरे बाबा, आपल्याला काय करायचं? अनिल अंबानीची परिस्थिती वाईट आहे, मुकेश अंबानींची परिस्थिती वाईट आहे म्हणून मग असं मी सांगितलं आपण इथनं कुठं पण चर्चा करू शकतो. म्हटलं त्यांची परिस्थिती वाईट असेल आणि त्यांनी जर ठरलेल्या कालावधीमध्ये ही जमीन घेऊन प्रकल्प नाही सुरू केला तर वेगळा पर्याय आपण काढू शकतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही उद्योग विभागाची आमची भूमिका आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की जे कोण विरोधामध्ये आहेत त्यांची देखील समजूत काढायला कोणी जर पुढाकार घेतला तर त्यांच्यासोबत उद्योगमंत्री म्हणून किंबहुना या तालुक्याचा आमदार म्हणून त्यांच्याशी बोलायची देखील माझी तयारी आहे. पण शेतकऱ्यांनाच विश्वासात घेऊन हा आम्हाला प्रकल्प करायचा आहे. कुठच्याही शेतकऱ्यांवर हा प्रकल्प लादायचा नाही, कुठेही जबरदस्ती करायची नाही, शेतकऱ्यांवर दांडेशाही करायची नाही, तर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, माझ्या घरच्या लोकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प आपल्याला करायचा आहे. आणि हीच समजूत काढण्यासाठी किंवा हे प्रबोधन करण्यासाठी आज या बैठकीच्या निमित्तानं इथं मी आलेलो आहे. आज मी येताना काही चर्चा गाडीमध्ये करत होतो की विरोध होतो, विरोध कशामुळे होतो, समर्थन कशामुळे होतं. आज आपल्याकडे अजून एक प्रकल्प येतोय.
जे काकांनी सांगितलं की आता टप्प्याटप्प्यानं काही प्रकल्प झाले पाहिजेत. निवेंडीमध्ये RRP नावाची एक कंपनी आहे, जी मराठी माणसाची कंपनी आहे. चोडणकर नावाचे त्याचे मालक आहेत. त्यांनी देखील संकल्प केलेला आहे की आपण जे सोलार पॅनल लावतो त्या सोलार पॅनलमध्ये जे सेल असतात ते सेल बनवण्याची फॅक्टरी आज आपल्या रत्नागिरीमध्ये व्हायला निश्चित झाले. त्याच्यासाठी ते 1,500 कोटी रुपये खर्च करत आहेत. आणि तेच त्याच्या बाजूला 100 एकरमध्ये जे आपण पुलवामा ना कुठचा परवाचा पुलवामामध्ये जो हल्ला झाला, तो हल्ला परतवताना ज्या ड्रोनचा वापर केला गेला युद्धामध्ये, ते ड्रोन बनवण्याचा कारखाना देखील निवेंडीमध्ये आणतायत. आता तो ड्रोन बनवण्यामुळं तो काही दारुगोळा होऊ शकत नाही. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जे ड्रोन बनवले जातील ते देखील आता रत्नागिरीमध्ये बनवले जाणार आहेत, आपल्या निवेंडीमध्ये बनवले जाणार आहेत. तो देखील 3,000 कोटीचा प्रकल्प आहे. अजूनपर्यंत माझ्या लक्षात आलं नाही की देशाचं संरक्षण करणारे प्रकल्प जर आपल्याकडे येत असतील आणि देशाचे प्रकल्प करणाऱ्या संरक्षणातनं आर्थिक उन्नती माझ्या युवकांची जर होत असेल तर आपण त्याला विरोध का करतो. मगाशी मी बंदुकींचा किस्सा सांगितला. मी ज्यावेळी या सगळ्या मॅनेजमेंटबरोबर बोललो, त्यांना विचारलं, बा सगळ्या बंदुका तयार करायच्यात बरोबर आहे, पण हे लेथ कुठनं आणणार तुम्ही? त्यांनी, बाळासाहेब तुम्ही सांगितलेलं तेच सांगितलं की इथल्या हजारो मुलांना आम्ही लेथवर काम करण्याचं ट्रेनिंग देणार, ते लेथ घ्यायला आम्ही पैसे देणार आणि जे अत्याधुनिक लेथ आहेत त्याच्यावर ह्या ज्या बंदुका बनवल्या जाणार आहेत ते सगळंच्या सगळं काम ते स्थानिकाला देणार आहेत. कोणी दिल्लीतला आणि अमेरिकेतला माणूस आणणार नाहीत, ही त्यांची भूमिका आहे. तुम्ही ITIचं सांगितलं, मला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगा जमीन द्या, तिथं आपण औद्योगिक कौशल्य विकास केंद्र काढू, त्याच्यामध्ये मुलांना शिकू आणि परदेशामध्ये देखील त्यांच्या ज्या कंपन्या आहेत तिथं देखील मुलांना रत्नागिरीच्या पाठवू. अशी सकारात्मक भूमिका जर कंपन्यांची असेल तर अशा कंपनींचं पुढे जाऊन आपण स्वागत केलं पाहिजे. आज VIT सेमीकंडक्टरचा कारखाना रत्नागिरीमध्ये येतोय. तुम्ही MOU जे म्हणता, एक MOU आम्ही असा केला आहे VIT सेमीकंडक्टर बरोबर की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातले 1,500 मुले त्यांनी परदेशामध्ये फुकट घेऊन जायची आणि 1,500 मुलांना सेमीकंडक्टरचं ट्रेनिंग देऊन फुकट इकडं आणायचा, असा देशातला पहिला MOU करणारा तुमचा उद्योगमंत्री आहे. त्याच्यामुळे मला देखील माहिती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये आपण काय दिलं पाहिजे, माझ्या मतदारसंघामध्ये देत असताना शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी मी काय केलं पाहिजे, हे थोडंफार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला हे ज्ञात आहे. आणि म्हणून एकच विश्वास ठेवा की तुमचं वाईट होणार नाही याची दक्षता माझ्याकडनं घेतली जाईल, तुमचं नुकसान होणार नाही ही दक्षता माझ्याकडनं घेतली जाईल. तुमच्या कुठेही मिळकतीचा फायदा घेऊन शासनाचा नुकसान करून किंवा शासनाला फसवून स्वतःच्या उन्नतीकडे उदय सामंत जाणार नाही, हा देखील मी तुम्हाला शब्द देतो. पण हा प्रकल्प आल्यानंतर 4 वर्षानंतर तुम्ही मला सांगाल की या वाटतच्या परिसरामध्ये एवढी मोठी औद्योगिक क्रांती झाली की त्या औद्योगिक क्रांतीचं नाव आदरानं दिल्लीमध्ये घेतलं जातं, आदरानं परदेशामध्ये घेतलं जातं. बंदुकीचा कारखाना सगळ्यात चांगला कुठचा आहे तर तो आमच्या वाटत MIDCमध्ये आहे. एवढा चांगला विश्वास तुमच्या सगळ्यांमध्ये संपादन व्हावा यासाठीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं उपस्थित आहे. त्याच्यामुळं मला सगळ्या महिला भगिनींना विनंती करायची आहे, सगळ्या पुरुष मंडळींना विनंती करायची आहे, कुणी टीका केली म्हणून आपण टीका करायची काही आवश्यकता नाही. साहेब तुमचा सातबार आहे, तुमचा सातबार आहे, तुमचा सातबार आहे, तुमचा आहे, तुमचा, सगळ्यांचे सातबारे आहेत, सगळे सातबारेवाले आहेत. एकातही माझं नाव नाही ना कुठे, माझं, माझ्या वडिलांचं, भावांचं तुमच्या सातबाऱ्यांमध्ये नाही. उद्या सांगतील इतक्या सातबाऱ्यांमध्ये सामंतांचं नाव आहे. ही सगळी बसलेली जी मंडळी आहेत हे सगळे सातबारे असलेली मंडळी आहेत. आणि म्हणून तुमच्या सातबाऱ्याचा उपयोग हा देशाच्या संरक्षणासाठी केला जाईल, देशाच्या उन्नतीसाठी केला जाईल, हा काकासाहेब मी तुम्हाला दिलेला शब्द आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की प्रदूषण विरहित कारखाना असला पाहिजे याच्याशी मी 100% सहमत आहे. माझ्या मतदारसंघामध्ये प्रदूषणामुळे कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता माझ्यासारखा कार्यकर्ता नक्की घेईल आणि येणारा प्रकल्प हा प्रदूषण विरहित असेल ही देखील घोषणा राज्याचा उद्योगमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी करतो. आणि मला जे फक्त काही गोष्टी इथं माझ्या डिपार्टमेंटनं महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत, त्या तुमच्या मागण्या होत्या आणि त्या आम्ही काय मान्य केलेल्या आहेत त्या फक्त एकदा वाचून दाखवतो. आपल्या सगळ्यांची मागणी होती की गावातील वस्तीची ठिकाणं आणि राहती घरंही वगळण्यात यावी, बरोबर ना? बरोबर आहे की नाही? तर मी आज जाहीर करतो की गावातली वस्तीची ठिकाणं आणि राहती घरं
हे वगळण्याचा ऑलरेडी निर्णय घेण्यात आलेला आहे. एकही राहतं घर हे MIDC ॲक्वायर करणार नाही. दुसरी तुमची मागणी होती की संपादनातून धार्मिक स्थळं, वस्तीची ठिकाणं, मार्ग आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत हे वगळण्यात यावे. हे देखील वगळण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काल जी मिरवण्यामध्ये बैठक झाली आणि मिरवण्याच्या लोकांनी मागणी केली की वाघजाई मंदिर आणि कालकाई मंदिर हे देखील संपादनामध्ये असू नये, हे देखील आपण ऑलरेडी वगळलेलं आहे. त्याच्यामुळे मिरवण्यातल्या लोकांनी देखील चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. तिसरा जो महत्त्वाचा विषय आहे की प्रशिक्षण केंद्र सुरू करावं, ते प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय देखील MIDCनं घेतलेला आहे. MIDCमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कायद्यानुसार उद्योगधंदे यावेत, हा देखील निर्णय आपण घेतलेला आहे. सहावा तुमचा जो प्रश्न होता की संपादन क्षेत्रातून नैसर्गिक पाण्याचे स्रोत वगळण्यात यावे, ते देखील आपण वगळलेले आहेत. ग्रामस्थांनी पूर्वीचे नैसर्गिक पाण्याचे स्रोत हे MIDC वापर करणार नाही, म्हणजे तुमच्या विहिरी असतील, तुमच्या नळपाणी योजना असतील, याचा वापर MIDC करणार नाही, हा देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याच्यासाठी समुद्राचं पाणी गोडं जरी करावं लागलं तर तो आम्ही प्रकल्प राबवू, पण पाण्याला गावाच्या आम्ही हात लावणार नाही, हा देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे. जमिनीचा योग्य मोबदला, जे मगाशी मी आपल्याला सांगितलं की जमिनीच्या मोबदल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि एवढंच नाही, बाळशेठनी जी मागणी केली की घेतलेली जमीन उद्योजकांसाठी PAP म्हणतात त्याला, प्रकल्प बाधित म्हणून परत द्यावी, ते देखील सांगतो की महाराष्ट्रामध्ये 1 गुंठा जमीन आम्ही त्या प्रत्येक माणसाला देतो, पण हा डिफेन्सचा प्रकल्प असल्यामुळं इथं 2 गुंठे जमीन परत त्याला उद्योग करण्यासाठी तिथं दिली जाईल, हा देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आपल्याला शब्द देतो. आणि ते जर क्लस्टर आपण केलं, जेवढे लोक आहेत याचं जर क्लस्टर केलं तर चांगल्या पद्धतीची चांगली एकर जागा, मी आकडा आता सांगत नाही, चांगली एकर जागा ही आपल्या शेतकऱ्यांच्या उद्योगधंद्यासाठी परत तुमच्या ताब्यामध्ये मिळू शकते. हा जो काय आमचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये 1 गुंठ्याचा बदल करून 2 गुंठे हा फक्त वाटत MIDCसाठी केला जाईल, हा देखील शब्द राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी आपल्याला देतो. त्याच्यामुळं कुठेही शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही, हा देखील शब्द राज्याचा उद्योगमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला देतो. आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तुमचं कसलंही काडी मात्र नुकसान होणार नाही याची पुन्हा एकदा ग्वाही देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.